श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला सुद्धा विसरू नका. सोमवारी म्हणजेच येत्या 26 ऑगस्टला आहे कृष्ण जन्माष्टमी. कृष्ण जन्माष्टमी हा जो दिवस असतो तर तो आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्वाचा असतो. कारण का, कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपण भगवान विष्णूंचा जो 8वा अवतार आहे म्हणजे श्रीकृष्णाचा अवतार त्यांचं पूजन करत असतो. या दिवशी दिवसभर उपवास केला जातो आणि रात्री श्रीकृष्णांचा जन्म झाल्यानंतर हा उपवास सोडला जातो. आणि योगायोगाने तुम्ही बघाल ना तर या दिवशी म्हणजेच श्रावणातील ह्या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशीच 26 तारखेला चौथा श्रावणी सोमवार आहे आणि त्याच दिवशी जी शिवामूठ आहे तर ती जवसची आहे. तर आता आपल्याला या दिवशी आपल्या मुलांसाठी काही उपाय करायचे आहेत. मुलगा असू द्या, मुलगी असू द्या, कितीही वर्षाचं असू द्या, त्यांच्यासाठी आपल्याला उपाय करणं तितकंच महत्त्वाचं असतं. कारण कृष्ण जयंती हा खूप महत्त्वाचा दिवस असतो आणि ह्या कृष्ण जयंतीच्या दिवशी आपल्या मुलांच्या जीवनामध्ये सुद्धा जे काही दोष आहेत तर ते दूर व्हावे, त्यांच्या अडचणी, संकट, विघ्न, दारिद्र्य दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी. मग तो अभ्यास असू द्या, व्यापार असू द्या, नोकरी असू द्या, शेती असू द्या, कोणतंही क्षेत्र असू द्या, त्यामध्ये त्यांची प्रगती व्हावी, त्यांच्यावरती असणारे सर्व नजर दोष, नकारात्मक शक्ती दूर व्हाव्या असं प्रत्येक आईला वाटत असतं. तर त्यासाठीच आपल्याला श्रीकृष्णांचा आपल्या मुलांवरती कृपा आशीर्वाद जो आहे तर तो राहावा, यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्यांच्यावरून आपल्याला एक उतारा करायचा आहे. कारण बघा, मुलं बाहेर जातात, मुली बाहेर जातात आणि त्यांना नजर सुद्धा लागत असते. घरातल्यांची, बाहेरच्यांची, सर्वांची नजर लागू शकते. असं आपण काही सांगू शकत नाही की कोणाची नजर लागेल. तर त्याच्यामुळे काय होतं की जी त्यांच्यामध्ये नकारात्मकता आहे तर ती वाढायला सुरुवात होते. त्यामुळे त्यांचा स्वभाव हट्टी, चिडचिडा, तापट होऊन जातो किंवा मग घरामध्ये मुलं ऐकत नाही, सतत कटकट आणि भांडण करत असतात. तर त्यामुळे काय होतं की कुठेतरी त्या गोष्टींचा परिणाम आहे तर तो त्यांच्या स्वभावावरती आपल्याला दिसून येत असतो, त्यांच्या अभ्यासावरती आपल्याला दिसून येतो. नोकरी जर शोधत असेल तर नोकरीमध्ये त्यांना अनेक अडथळे येतात. खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतलं जातं तरीही त्या प्रमाणामध्ये आपल्याला मुलांना नोकरी मिळत नाही. किंवा मग मुलं जर अभ्यास करत असेल ना तर तुम्ही बघा, मुलांचं अचानक अभ्यासामधलं लक्ष हे विचलित होतं. त्याचबरोबर मुलांच्या ज्या काही अनेक समस्या आहेत तर त्या चालू होतात. मुलं अभ्यास केल्यानंतरही त्यांच्या लक्षामध्ये राहत नाही. अशा पद्धतीच्या समस्या आपल्या पुढे येत असतात आणि त्यांच्यावरती त्याचा परिणाम आहे तर तो खूप लवकर होत असतो. तर त्याच्यासाठी ही जी काही नजर त्यांना लागलेली आहे, प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा आता बाहेर पडलेला आहे, तो शिक्षण घेत आहे तर तो सुखरूप बाहेर जावा, सुखरूप घरी यावा, किंवा मुलगी माझी सुखरूप घरी यावी, यासाठीच आपल्याला हे उपाय करायचे असतात. आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा. तर काय करायचं आहे, सर्वात प्रथम कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्हाला सकाळी तुम्ही हा उपाय सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकतात. तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये, फक्त भर दुपारी करू नका, जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही करा, सकाळी किंवा संध्याकाळी. तर सर्वात प्रथम काय करायचं आहे, याच्यासाठी आपल्याला तमालपत्र घ्यायचे आहेत. किती तर 2 तमालपत्र घ्यायचे. तमालपत्र घेत असताना ते कुठेही तुटलेले, फुटलेले वगैरे असे नकोत, अखंड तमालपत्र घ्यायचे आणि त्याच्याबरोबर तुम्हाला थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे. आता काय करायचं आहे, पहिल्या हातामध्ये थोडंसं खडे मीठ आणि तमालपत्र ठेवायचं, दुसऱ्या हातामध्ये परत थोडंसं खडे मीठ आणि तमालपत्र ठेवायचं. त्यानंतर हे दोन्ही हात आपले क्रॉस करायचे आहेत. एकमेकांवरती दोन्ही हात ठेवले की तुमच्या मुलांना तुम्हाला बसवायचं आहे. बसवत असताना मुलांचा चेहरा हा पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे करायचा. तुमचा चेहरा हा सुद्धा पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे होईल अशाच पद्धतीने बसवायचं. फक्त मुलांचा चेहरा हा दक्षिणेकडे होणार नाही किंवा तुमचाही चेहरा दक्षिणेकडे होणार नाही, याची काळजी घ्यायची. बसवत असताना खाली अगोदर आसन द्यायचं बसायला आणि त्यानंतर बसवायचं. बसवल्यानंतर काय करायचं आहे,
ह्या वस्तू त्यांच्या डोक्यावरनं ज्या प्रकारे आपण क्रॉसमध्ये हात ठेवलेले आहे अशाच पद्धतीने ठेवायचे आणि ह्या वस्तू त्यांच्या डोक्यावरनं अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळ जसं उलट्या दिशेने फिरतं तर तशा पद्धतीने अँटी क्लॉकवाईज ह्या वस्तू त्यांच्या डोक्यावरनं तुम्हाला 7 वेळेस ओवाळायच्या आहेत. 7 वेळेस ओवाळल्यानंतर कापूर घ्यायचा आणि एखाद्या प्लेटमध्ये तो प्रज्वलित करायचा. दिव्याच्या साहाय्याने कापूर प्रज्वलित करायचा, काडीच्या पेटीच्या साहाय्याने कधीच प्रज्वलित करायचा नाही आणि त्यामध्ये तुम्हाला हे तमालपत्र आणि मीठ जे आहे तर ते जाळायचं. आता मीठ हे जे आहे तर ते अंगावर उडू शकतं, त्यामुळे सावधगिरीने तुम्हाला हे तमालपत्र आणि मीठ आहे तर ते त्यामध्ये जाळायचं आहे. 2-3 कापूर घ्या आणि त्याच्यासोबत हे जे आहे तर ते जाळून टाका. तर अशा पद्धतीने हा उतारा आपल्याला आपल्या मुलांसाठी करायचा आहे. हे उतरवत असताना मनामध्ये एक भाव ठेवायचा की माझ्या मुलांना जी कोणाची नजर लागलेली आहे, आईवडिलांची, घरच्यांची, बाहेरच्यांची, आल्याची गेल्याची, कोणाचीही नजर असू द्या, ती सर्व नजर निघालेली आहे. त्यांची प्रत्येक ठिकाणी प्रगती झालेली आहे. मग ते व्यापार असू द्या, व्यवसाय असू द्या, नोकरी असू द्या, शेती असू द्या किंवा मग अभ्यास असू द्या. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता त्याच्यानंतर मुलं जर बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर त्यांच्या फोटोवरनं तुम्ही हे सेम अशाच पद्धतीने करू शकता, काहीही अडचण नाही. त्याच्यानंतर पुढचं म्हणजे हे करत असताना घरामध्ये त्यावेळेस सुतक, पिरियड्स, विटाळ वगैरे नसावं. त्याचबरोबर या उपाय करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की किंवा कोणताही उपाय करत असू द्या त्यावेळेस एक लक्षात ठेवायचं की आपण जो काही उपाय करतोय किंवा जी काही सेवा आपण करतोय तर त्यावरती आपला विश्वास असणं, आपली श्रद्धा असणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचा अजून एक उपाय तुम्ही करू शकता, तो म्हणजे या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी, आपल्या मुलाबालांच्या कल्याणासाठी, त्यांच्या भविष्यासाठी गायीची सेवा करायची आहे. आपण श्रीकृष्णांना गोपाल म्हणत असतो, सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे या दिवशी तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गाय आणि वासरू असेल तर तिथे जाऊन तर तुम्हाला त्या गायीला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे. गाय आणि वासरू हे सोबत असावं, फक्त गायी चालणार नाही. गाय आणि वासराला तुम्हाला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे. आता हा हिरवा चारा आपल्याला कुठेही मिळेल, कोणताही हिरवा चारा तुम्ही खाऊ घालू शकता. गायीचा या दिवशी उपवास असतो, त्यामुळे अन्नधान्य म्हणजेच गहू, बाजरी, ज्वारी याची जी चपाती वगैरे असते तर हे चुकूनही घालायचं नाही किंवा कोणत्याही भाज्या घालायच्या नाही. फळं तुम्ही गायीला खाऊ घालू शकता, हिरवा चारा तुम्ही खाऊ घालू शकता. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी लक्षात ठेवून आणि त्यानंतर आपल्याला उपाय करायचे असतात. त्याच्यानंतर पुढचा अजून एक उपाय म्हणजे या दिवशी आपण लवंगांचा उपाय आपल्या मुलांसाठी करू शकतो. तर लवंगांचा उपाय काय करायचा आहे, 5 लवंग घ्यायच्या, त्या मुलांच्या डोक्यावरनं तुम्हाला 5 वेळेस ओवाळायच्या आहे आणि त्या तुम्ही जाळून टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करू शकता किंवा एखाद्या झाडाखाली सुद्धा तुम्ही टाकू शकता. त्याचबरोबर पुढचा जो उपाय आहे तो म्हणजे या दिवशी तुम्हाला जे मोरपीस असतं बघा, तर त्या मोरपिसाचा उपाय करायचा आहे. मोरपीस हे आपल्याला मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे 5 वेळेस ओवाळून टाकायचे आहे आणि ओवाळत असताना माझ्या मुलांची जी काही नजर आहे, दृष्ट आहेत, तर ते सर्व संपलेलं आहे अशा पद्धतीचा भाव ठेवून आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर अशा पद्धतीने हे 3 ते 4 उपाय आहे. यापैकी कोणताही एक उपाय करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि नक्कीच जे काही उपाय करतो तर त्यावरती श्रद्धा आणि विश्वास ठेवून करा, नक्कीच फायदा होईल. चालेली सेवाही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.